वैशालीताई, तुम्ही काय कमेंट केली की अजून किती दिवस पूजाच्या जीवावर बसून खाणार किंवा तिचे पैसे घेऊन तू हे करणार, जगणार आणि तू तिचेच पैसे घेतो आणि रिचार्ज तिला टाकून देत नाही. कधी देऊन मला दमली विचारा बरं येऊन. ती मला किती खाऊ घालून दमली ते पण विचारा आणि घरात पैसे देऊन पण दमली ते पण विचारा. तिचं आलेला पैसे तिलाच पुरत नाही. तिचं आठवड्यात 15 दिवसात तिचे ते काय ब्लाऊज फीस 1-2 पण नसत्यात, 8-5-5 7-7 टाकती ती नेऊन. आणि एकाची शिलाई असती 150, 200, 300, 350, 400 असे तिचे ते ब्लाऊज असतात. तिचं ते इकडून येतं इकडं जातं. तिचं तिलाच माहीत ती काय करते. ती कोणत्या वेळीच मला देऊन दमली नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. अजून आता काही जण म्हणतील याला खरं बोललं आणि चिडला आणि रागला आणि हे करायला. तसं काहीच नाही. माझा राग फक्त मी तुमच्यावर राग कशाला करणार आहे. कारण तुम्हाला वाटत असेल बा हा बसून आहे, ती कामाला जाते, ती आणती खातं निवांत आयतं राहतंय, असं तुमचं मत असेल. तुमच्यावर माझा चिडण्याचा अधिकार पण नाही. का चिडणार? माझ्या बहिणीच्या मला सांगतात त्यावर मी का चिडणार? माझी चिड कोणावर? हिच्यावर. का? तिचं ते असतं 15 दिवसात 5-5, 6-6 असतात तिचे ते ब्लाऊज पीस. का कोण्या गावाचं आणून शिवून घेते काय माहीत. एक वर्षी तिला मी आणून दिलं बरं काही ब्लाऊज पीस. खूप दिवसाची गोष्ट आहे. 2 ब्लाऊज पीस आणून दिलं आणि ते शिवाय टाकलं मी. हिनं कोणाचं आणून टाकले काय देवालाच माहीत आणि तिलाच माहीत. 10-15 ब्लाऊज पीस टाकलेले होते तिनं एकदमच. शिलाई देताना आणि नुसती म्हणायची. त्या वर्षी कामाला जायची ती कुठं तर मी आजारी असायचो ना, तर त्यावेळेस कसं मला काम बिलकुल करायचं नव्हतं. पाण्याची एक बकेट पण उचलायची नव्हती मला. डॉक्टरांनी मला कधीच उचलू नको म्हणल्यात तरी पण मी आता कामं करतो. पण त्यावेळेस तिनं 5-6 महिने कामाला जायची पण रोज तेच म्हणायची. प्रत्येक आठवड्यात तिचा पगार तिच्या हातात आला की काय म्हणायची, मला ब्लाऊजचे पैसे द्यायचे. त्रिशा जन्मायच्या आधीचीच गोष्ट आहे. 2020-21 असेल कदाचित. त्यावेळेस माझ्याकडं शेळ्या होत्या आणि माझ्याकडं पैसा असा नाही येणार ना. मी शेळ्यात होतो त्यामुळं पैसा सगळा तिकडं माझा गुंतलेला त्या शेरडामध्ये. ती विकल तेव्हा माझ्याकडं पैसे येणार होते. कधी रुपया दिला नाही घरात. एकत्रच कुटुंब होतं. माझ्या बहिणी वगैरे त्याच बघायच्या सगळं. आमचं कुटुंब चालवायचं. म्हणजे माझी बहीण राहते आमच्याकडंच 2. आता नाही इथं राहत्या, वेगळ्या राहत्यात, पण आधी होत्या एकत्रच होतो आम्ही सर्व. त्याच आम्हाला सांभाळायच्या. त्याच मला 10, 20, 50 काय लागो ते पैसे मला तेच द्यायच्या. पण हिनं कधी माझ्या हातात रुपया दिला नाही. आणि ह्या बाईकडं अपेक्षा ठेवताय होय तुम्ही ही मला देत असेल म्हणून. 5 महिने 5-6 महिने ती कामाला जायची पण प्रत्येक आठवड्यात तेच म्हणायची की लय आण तुझा. बाबा 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 बापरे. बरोबर अगदी बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर एकदम. हिनं इथं काम करायची आणि पैसे आता जाऊ द्या लागू तिकडं त्या विषयाला. तर माझं मत एवढंच आहे की ती काय मला देत नाही. तुम्ही तुमचा गैरसमज करून घेऊ पण नका. त्रिशा इकडे ये ग. ए पोरे ए का आत्या काका बोलवत्यात. आताच तिनं व्हिडिओ चालू केलता त्या दुसऱ्या मोबाईलमध्ये आणि म्हणत होती आत्या काका मला आंबा घेऊन या, आत्या काका मला आंबा घेऊन या. म्हणलं या दिवसात कुठला आंबा घेऊन येतात तुला, गप बसती का नाही तू. लय वेळ बोलत होती. त्या कमेंट बघून मला म्हणलं आता यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. आता ती कपड्याचा ढीग बघा. यांना कपड्याची बिलकुल कमी नाही. आता इथपर्यंत होता. मीच लाजून म्हणलं असला पसारा व्हिडिओ चालू करायचा नाही म्हणून मी केला नाही. इथपर्यंत ढिगार होते. एवढे कपडे असून पण
त्यांना अजून घ्यावं असं वाटतं. माझं आता मी सगळेच कपडे माझ्या जवळ घेतलेलं किती आहे बघावं, मग तरी म्हटलं एक बॅग भरली, 2-4 शिल्लक राहिले आणि अजून असतील इकडं तिकडं पडलेले माझे. पण असा यांच्यासारखा ढिगारा नसतो माझा, तरी पण मी काही सतत कपडे नाही करत. आज रविवार, पोरांना शाळेला सुट्टी, खेळतात तिकडं. मला म्हणतात पप्पा चल जांभळं खाया जाऊ. म्हणलं मला कपड्यांची इस्त्री करायची होती, त्यांना गोड बोललो जाऊ, म्हटलं जाऊ, मला कपडे व्यवस्थित पकडू लागा म्हटलं. तेवढं कपड्यांची इस्त्री करून भरून व्यवस्थित ठेवलं. यांचं आपलं चालू आहे गाठोडे. आता तिच्या समोर जेवढ्या पडल्यात त्या साड्याच आहेत. आता मी तिथं आलो आणि ते उचललं तर मग नको हे करू. आणि त्रिशाला तर कपडे, तिचा एक कपाट भरेल पूर्ण. जर तिचं कपडे एका ठिकाणी ठेवायचं म्हणलं तर तरी पण तिला कपडेच नाही. प्रत्येक वेळेस कपडे आणा कपडे घ्या, कपडे आणा कपडे घ्या, तेवढंच देऊन दमले तो. लय मला चिड येते असं. मला पण चिड येते असं बोलला. कुठं हिच्या नादी लागावं म्हणून मीच गप बसतो. आता पण जाणार आहे कुठंतरी, एकदम 1-2 तास गायब होणार आहे. तिकडंच बसून येणार. शाळेला सुट्टीच आहे, शाळेवर जातो आणि बसतो निवांत. घरी बसलो की मग बघवत नाही. पैपच का पकडला नाही, कोणत्या पण कारणावरनं ओरडतच असते. म्हणूनच ओरडत बसती कधी बघावं तर. असं किरकिर करते ना, अशी किरकिर करते बस. मला लाजच नाही. माझी लाज कुठं ठेवलंय माहिती आहे का मी? घरातच. जेव्हा मी उंबरट्याच्या बाहेर निघतो ना, लाज सोडूनच बाहेर निघतो मी. लाजच नाही, बिलकुल लाज नाही मला. ज्या पण वेळेस मी घरातून बाहेर निघतोय ओळखून जायचा हा माणूस आता लाज मध्ये सोडून बाहेर निघायला लागलाय. काय म्हणून लाजू आणि कशासाठी लाजू? ताईंवरती माझा बिलकुल राग नाही आहे बरं. काही तुम्हाला वाटेल हा एकदम चिरडीत बोलला की काय, चिडून बोलला की काय, असं काहीच नाही. गैरसमज करून घेऊ नका. माझं सरळ मी बोलतोय. हां, खरं इमानदारीनं मी जे आहे ते सांगितलंय. चला, पावसा पाण्याचे दिवस, लय व्हिडिओ मोठे पण करून नाही जमत. रेंजच नसते, व्हिडिओ पण जात नाही पटापटा. त्यामुळं व्हिडिओ पण मी काय आता पहिल्यासारखं टाकत पण नाही. कोण आलंय? चला बाय.